माझं नाव श्रेया हर्षल कुलकर्णी. मी आता पहिली शिकते. माझ्या शाळेचे नाव MSS इंग्लिश मीडियम स्कूल. आज मी ईसापनीतीतील प्रसिद्ध गोष्टी या पुस्तकातील एका गोष्टीचे अभिवाचन करणार आहे. या पुस्तकातील बालकथा राम गणेश गडकरी यांनी अनुवाद केला आहे. गोष्टीचे नाव आहे सांबराची शिंगे. एक सांबर नदीत आपले रूप पाहत होता. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, आहाहा, ही माझी शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत, पण हे बारीक पाय फार वाईट आहेत. किती रोडके आणि घाणेरडे आहेत. अरे रे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते. असा विचार करीत आहे. तोच काही शिकारी तेथे आले. पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात. अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले. मरताना बोलले, अरे रे, उगीच मी या पायाला नावे ठेवली. तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले. पण या शिंगांनी माझा जीव घेतला. तात्पर्य: जे वरून चांगले दिसते ते चांगले नसते. जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले. धन्यवाद.